छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्ता असला जालना रस्ता गेल्या 6 तासांपासून ठप्प आहे। आज पहाटे 5:30च्या सुमारास सिडको चौकाजवळील या उड्डाणपुलावर चढत असताना एक गॅसचा टँकर उलटला आणि त्यातून गॅस लिकेज सुरू झालं। 3 वेगवेगळे वॉल्व होते, ते वॉल्व लिकेज झाल्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये हा गॅस आढळून आला दिसत होता। त्यामुळे तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून सतत पाण्याच्या टँकरच्या पाण्याचा मारा सुरू आहे। तो जो गॅस लिकेज होतोय तो गॅस कूल करण्याचं काम सुरू आहे। जवळपास 880हून अधिक टँकर ने पाणी आतापर्यंत मारलं गेलं आहे आणि आणखी पाणी मारणं सुरू आहे। सोबतच हा जो मुख्य रस्ता आहे जो जालन्याकडे जाणारा आहे, इकडे नाशिककडे जाणारा जळगावकडे जाणारा रस्ता आहे, तो पूर्णतः बंद केलेला आहे। परिसरातील 1 किलोमीटरच्या परिघामधल्या सगळ्या लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही सुरक्षितपणे राहा, सोबतच लाईट्स जाळू नका, त्याचबरोबर घरी गॅस किंवा इतर साहित्याचा वापर करू नका, अग्नी उत्पन्न होईल असे कुठलेही साधनं वापरू नका असं सातत्यानं आवाहन सुरू आहे। आणि आत्ता याही घडीला म्हणजे आता 12 वाजत आहेत, 12 वाजत असले तरी 6 तासांपासून हे टँकर हा गॅस जो लिकेज झाला आहे तो कूल काम सध्या सुरू आहे। आणखी काही काळ हा कूल करण्यासाठी लागेल आणि जी जळगाववरून स्पेशल टीम येणार आहे ती यायला बराच वेळ लागेल। तोपर्यंत हा सगळा रस्ता अशाच पद्धतीनं बंद राहणार आहे। बघा, मोठ्या संख्येनं सगळे पोलीस आणि अग्निशमन दल, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन विभागाचे सगळे कर्मचारी अधिकारी इथं आहेत। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा स्फोट होऊ नये या दृष्टीनं सगळी तयारी सुरू आहे। सोबतच काही झालंच तर लोकांना कुठलाही त्रास होऊ नये, इजा होऊ नये यासाठीची खबरदारी जिल्हा प्रशासनानं, अग्निशमन विभागानं आणि पोलिसांना घेतलेली आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।